हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र ऋतेनादतो ज्ञानराजासपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 7व्या अध्यायाचा विचार सुरू केलेला आहे। त्यातला पहिले 2 श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार करायला आपण चालू केलेला आहे। मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम मा यथा ज्ञास्यसि तृष्णो ज्ञानम तेहम स विज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषसा यज्ञात्वा नेह भूयो अन्यत ज्ञातव्यम अविशेषते। 2 श्लोकाचा विचार आपण करायला सुरुवात केलेली आहे की माझ्या ठिकाणी तुझं मन आसक्त ठेव, माझाच आश्रय घे आणि माझ्याशी योगयुक्त होऊन तू माझंच भजन कर, मगच तू मला जाणशील। आणि तुला दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात, तुला मी विज्ञानासह आता ज्ञान सांगतो। त्यामुळे ज्ञान सांगताना ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान या तिन्ही घटकांचा विचार माऊलींनी केलेला आहे। अज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, विज्ञान कसं आहे म्हणायचं, आणि ते जाणल्यानं दुसरं काही जाणायचं शिल्लक राहत नाही। याचा विचार आपण छांदोग्य उपनिषदली एक श्रुती घेऊन केलेला होता। श्वेतकीर्तीला विचारलेला प्रश्न आहे की असं कुठली गोष्ट आहे, कोणते तत्व आहे ते समजल्यानं न ऐकलेलं ऐकल्यासारखं होतं आणि न जाणलेलं जाणल्यासारखं होतं। असं कोणतं तत्व आहे तर ते आत्मतत्वच आहे। एकदा ते जाणून घेतलं ना की न ऐकलेलं सुद्धा ऐकल्यासारखं होतं आणि न जाणलेलं आहे ते पण जाणल्यासारखं होतं, असा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे माऊली या 2 अध्याय ओवीमध्ये बोलतात, ऐका मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू पैगा तो युगयुक्त झालाशी। आता तो योगयुक्त झालास आणि तुला मी व विज्ञानाचे ज्ञान सांगणार आहे। मज समग्र ते जानसी ऐसे, मला सर्वांगानं तू जाणशील। आपण या तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी। तुला हे सगळ्या अशा गोष्टी प्रपंचाचं ज्ञान त्याला विज्ञान म्हणतात आणि दुसरं परमतत्वाचे त्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं। म्हणजे प्रपंचासहित परमात्म्याचे ज्ञान आता मी तुला सांगणार आहे। त्याशिवाय समग्र जाणता येणार नाही। समग्र म्हणजे भगवंताला जाणताना हा प्रपंचाचं विज्ञान, प्रपंचाबद्दल असणारं ज्ञानसुद्धा जाणून घ्यावं लागतं। याचा विचारसुद्धा माऊलीने यामध्ये मांडलेला आहे। म्हणून सगळं विज्ञान मी आहे की समग्र ते जाणसे ऐसे। आणि ते कसं तर हातावरलं जसं रत्न असतं तसं रत्न म्हणजे ज्ञान, म्हणजे स्पष्ट असं अप्रोक्षत्वानं तुला मी सांगणार आहे। त्याचा विचार इथं सांगितलेला आहे। काही ठिकाणी ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अप्रोक्ष ज्ञान असाही भाषामध्ये, गीतेच्या भाष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। आपण गीतेचे भाष्यकार अनेक आहेत, त्यांचा विचार आपण आता करत नाही किंवा गीतेच्या श्लोकावर सुद्धा खोलात आपण जात नाही। गीतेच्या श्लोकावर असणाऱ्या ओवीच्या संदर्भात आपण माऊलींचा विचार करतोय। त्यामुळे ज्ञानेश्वरी ही आपल्यापुढे समोर टार्गेट आहे। त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचाच विचार आपल्याला करावा लागणार आहे। त्यामुळे माऊली म्हणतात, यथार्थ ज्ञानानं ते आवरण निघून जातं आणि त्यामुळंच तू योगयुक्त झालास। आता तुझं आवरण फक्त घालायचं आहे, त्यासाठी तुला ज्ञान आणि विज्ञान दोन्हीची माहिती सांगतो, असं माऊली बोलतात। मज समग्रा ते जानसी ऐशे, मला तू पूर्णपणानं जाणून घेशील, यथार्थपणानं जाणून घेशील। आपुली या तळहातीचे रत्न जैसे, दृष्टांत दिलाय। हातावर जर एखादं रत्न ठेवलं तळ हातावर आणि ते जर दाखवलं तर जसं स्पष्ट दिसतं, तसं तुला अज्ञान मी असं दाखवणार आहे म्हणजे शब्दाचा अर्थ आहे
की तुला त्याची प्रचिती आणून देणार आहे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानशी, आणि तू त्याप्रमाणे काय कर की विज्ञान असं तुला आता मी ज्ञान सांगणार आहे. आता आजची आपण तिसऱ्या ओवीचा विचार करायला लागलेला आहे. येत विज्ञान काय करावे, ऐशे घेशी जरी मनभावे, तरी पाय आधी जाणावे तेची लागे. माऊली वर्णन करतात कसं बघा, म्हणजे विज्ञानाला महत्त्व आणून दिलेलं आहे. प्रपंच पाहिजे सुवर्ण, जसं समर्थ बोलतात ना, म्हणजे प्रपंच हा आपल्या परमार्थ साधनेतला एक साधनच आहे. प्रपंच हे साधन आहे. कशाचं? परमार्थ प्राप्तीचं साधन आहे. परमार्थ प्राप्तीच्या वाटेवर जाताना हा प्रपंच आपल्याला रस्त्याला लागतोच. आणि प्रपंच शब्दाचा अर्थ आहे फक्त बायका, मुलं आणि जग एवढंच नाही, तर माझं शरीर त्यामध्ये. शरीरापासून प्रपंच सुरू होतो आणि शरीर संपल्यानंतर त्याच्यासाठी प्रपंच संपतोच तो. म्हणून माझ्यासाठी प्रपंच ह्या शब्द आपण जेव्हा वापरतो, प्रपंच प्रपंच म्हणजे काय, तर माझ्या विचारात असलेला प्रपंच, म्हणजे माझ्या देहासहित असलेला प्रपंच. ज्यावेळी माझा देह नसेल ना, त्यावेळी प्रपंचाला जाणणं आणि न जाणणं हा विचारच येत नाही. त्यामुळे परमार्थ क्षेत्राच्या या वाटेवर चालताना आपल्याला प्रपंचचं हे एक स्टेशन लागतच असतं. आणि याला ओलांडून जातानाच आपली खरी परीक्षा होत असते. तिथंच खरी अडथळ्याची शर्यत आहे. त्यामुळे ज्यानं प्रपंचाला व्यवस्थित जाणून घेतलं याचा अर्थ खऱ्या स्वरूपात त्याला चाच जाणून घेतलं तरच ते उपयोगाचं आहे. आणि माऊली काय म्हणतात, स्वतः ज्ञान सांगणार आहेत ते. तुझं ज्ञान सांगेन तैसे, भगवंत ज्ञान सांगायला लागलेत. हा शब्द त्यातला म्हणायचा आहे, महत्त्वाचा आहे. त्यावर आपण विश्वासच ठेवला पाहिजे. इतर कोण सांगत नाही बरं काय, हे सांगणारे साक्षात भगवंत आहे, ज्यांच्या निश्वासातून वेदाची निर्मिती झाली. ज्यांनी ज्ञान आणि वेदांत सांगायला पहिला आद्य कोण असेल तर भगवंत आहे. हे परमात्म्याकडून आलेलं ज्ञान आहे, आत्म्याकडून आलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की भगवंत म्हणतात, तरी ऐसे विज्ञान तेची लागे, म्हणजे येत विज्ञाने काय करावे, ऐशी घेशी जरी मनभावे. जर या प्रकार विज्ञानाशी माझं काय कर्तव्य आहे, मला काय प्रपंचाचा विचार मी करणार आहे का, असं म्हणशील, असं जर मनाने शंका घेशील, तर ज्ञानाच्या आधी ते विज्ञानच जाणावे लागते. तेच जाणणे आवश्यक आहे. तेची लागे पै आधी जाणावे तेची लागे, अगोदर तेच जाणायला पाहिजे असं भगवंत म्हणतात. कारण विश्वाच्या ज्ञानाची गरज आहे आणि त्याला अगोदर जाणावं लागतं. एखाद्या मोठ्या गोष्टीची कल्पना येण्यासाठी त्याची प्रतिकृती दाखवली जाते. कसं म्हणाल तर असं, माझं घर कसं बनणार असं आर्किटेक्टला किंवा इंजिनियरला आपण विचारतो, तर ते लगेच त्याची प्रतिकृती आपल्याला कॅम्प्युटरवर काढून देतात, कागदावर देतात. तुमचं घर असं असणार बघा, कसं दिसणार, असं दिसणार, अशा रूम्स असणार आहेत. त्याची प्रतिकृती करून दाखवतात ना, तसाच प्रकार इथं आहे. विश्वाच्या ज्ञानाची गरज आपल्याला त्याच आहे. कारण प्रपंचाचंच खरं स्वरूप कळल्याशिवाय आपल्याला जो ज्यानं प्रपंच निर्माण केला त्या निर्मात्याची ओळख होणार नाही. तो किती त्याची शक्ती आहे, तो खरंच शक्तिमान आहे का, कशावरून समजेल, तर प्रपंचासारखं एवढं मोठंच्या मोठं जग जे आहे, त्याला हे सगळा जग जे आहे निर्मिती, ब्रह्मांड निर्माण केलं, यासाठी केवढी शक्ती लागेल. प्रत्येकाच्या मध्ये बुद्धीचं पेरणी केली, एवढा मोठा सुंदर असा मनुष्याचा पुतळा तयार केला, वेगवेगळ्या 84 लक्ष योनी वेगवेगळ्या प्रकारच्या तयार केल्या, त्यांना खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खाद्य तयार केली, त्यांना राहण्यासाठी व्यवस्था, चांगली वातावरण निर्मिती केली, तर तो किती हुशार असेल, तर हुशार आहे. पण केवढा हुशार आहे मला कशावरनं कळणार, विश्वाचं ज्ञान अगोदर घेतलंस की तुला समजेल की विश्वाचा नियंता किती हुशार आहे. आपणच म्हणतोय बघा, अरे बाबा माझं रक्ताभिसरण कसं होतंय काय कळत नाही, ज्याने निर्माण केलं ना तो धन्य. बघा, फक्त एका शरीरावरून ज्यानं निर्माण केलं त्याला आपण काय करतो, नमस्कार करतो. याला कारणच असं आहे की हे चमत्कारिक यंत्र कसं निर्माण झालं असेल हो. आपल्या शरीरावरून घेऊया, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडे. अगोदर ब्रह्मांडाला गवसणी घालायला जायचं नाही, देवाला गवसणी घालायला जायचं नाही. जर त्यानं देवानं निर्माण केलेली जी निर्मिती आहे,
जे जग आहे त्या जगाचाच विचार अगोदर करायला पाहिजे असं माऊली म्हणतात. आधी पै जाणावे लागे म्हणतात ते. अगोदरच ते जाणावं लागेल, कारण प्रपंचाचं खरं स्वरूप कळल्याशिवाय निर्मात्याचं त्याचं काय असणारं जी सर्वशक्तिमान आहे, तो सर्व विभू आहे, याची जाणीव आपल्याला होणार नाही. आणि म्हणूनच विचार करून जिथं माऊली बोलतात की ज्या ज्यावेळी आपण परमात्म्याचा विचार करू त्यावेळी विश्वावरून विश्वनिर्मात्याची कल्पना करायची. विश्व हे सरळ ढोबळमानानं आपल्या समोर आहे, ते स्थूल रूपानं आहे. त्यामुळे सूक्ष्माकडचा वेध घ्यायचा असेल तर स्थूलाकडून आपल्याला जावं लागेल. म्हणजे निर्गुणाकडे जाता येत नाही ना. मग निर्गुण करायसाठी सगुणाचाच अभ्यास करावा लागतो. आणि विश्व हे सगुण आहे आणि परमतत्व जे आहे ते निर्गुण आहे. मग निर्गुण तत्व जर मला दिसत नसेल, स्पर्शाला जाणवत नसेल, ते इंद्रिय गम्य जर असेल, तर मला काय करायला पाहिजे, तर मला त्याच्यासारखं असणारी एखादी गोष्ट जी आहे त्याचा पहिल्यांदा विचार करावा लागेल. त्यामुळं भगवंत विठ्ठल कसा आहे हो परमात्मा, तर तो असा कटेवर हात ठेवून उभा आहे, समचरण आहे दृष्टी त्याची, असा तो आहे. आणि तो सावळे रूप सुंदर हे सगळं वर्णन जसे तुकोबा करतात ना, याचं कारण आहे की असा हा विठ्ठल आहे. त्यावरून कल्पना करायची विश्वनिर्मितीची, विश्वनिर्मात्याची कल्पना करायची. म्हणून प्रपंचाचं खरं स्वरूप कळल्याशिवाय निर्माता कळत नाही. आपण बरेच वेळा म्हणतोय प्रपंचाला मी जाणलं, वास्तविक रूपात त्याला आपण जाणलेलंच नसतं. सगळं जाणलं म्हणतो, पण खरं त्याचं स्वरूप काय आहे माहिती आहे काय, ते मिथ्या आणि नाशिवंत आहे. त्याला कसं आहे, क्षय आहे, ते क्षणभंगूर आहे आणि ते मिथ्या आहे. हे मिथ्यात्व त्याचं जर कळलं, त्याचं नाशिवंत जर आहे ते असं कळलं, तर खऱ्या अर्थानं मग शाश्वत काय आहे याचा वेध लागेल. म्हणून मी माझी कल्पना जेव्हा करतो, शरीराच्या दृष्टीनं माझ्याकडे बघतो, त्यावेळी ह्या शरीर निर्मितीला हे यंत्र चालवणारा जो कोण आहे, तो चालवणारा कोण आहे याचा विचार तो करायला लागतो. जेव्हा तो यंत्राकडे बघतो, बघा इतकं गंमतशीर यंत्र कसं तयार केलं असेल. आपण म्हणतो कोणत्या कंपनीनं हे निर्माण केलं हो, लगेच त्या कंपनीच्या कोण असतील त्या इंजिनियरला आपण काय म्हणतो, अतिशय हुशार आहे आपण म्हणतो. केव्हा म्हटलं माहिती आहे काय, त्या गाडीकडं त्या यंत्राकडं पाहिल्यानंतर. म्हणूनच हे विश्व जे यंत्र आहे, यंत्र कोणाच्या तरी सत्तेवर चालत असतं, त्याशिवाय चालतं याचा अर्थ कोणाची तरी सत्ता आहे. एखाद्या संस्थेमध्ये आपण गेलो, तिथली डागडुजी, तिथली व्यवस्था, स्वच्छता, सगळ्या सुखसोयी पाहिल्या की वाटते आपल्याला इथं व्यवस्थापक कोण आहे तो, की इतकं छान पद्धतीनं हे हँडल करतात, याचा अर्थ कोणतरी व्यवस्थापक आहे. कसं आपण लगेच कल्पना करतो बघा व्यवस्थापकाची, कारण जर ही दिसतीय सृष्टी तर त्याच्या पाठीमागं कोणतरी आहे. आता कोणतरी आहे नंतर बघतो, पण पहिल्यांदा अगोदर सृष्टीची रचना अभ्यासली पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात ते विज्ञान जे आहे ते आधी जाणावे त्याची लागे. म्हणून प्रपंच हेच विज्ञान आहे, विश्व हे विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाचाच अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि त्यासाठी म्हणतात की प्रपंचाचं खरं स्वरूप आपल्याला कळलेलं नाही. जेव्हा ते कळेल आणि तो मिथ्या हे कळेल, तर या मिथ्या प्रपंचाचं जे आध्यस्थ रूपानं जग जे दिसतं, तर याचं अधिष्ठान कोण म्हणून तो जाणायला जाईल. पण कधी, अगोदर आध्यस्थ जाणल्यानंतरच ते कळायला लागेल. उदाहरण माऊलीने फार सुंदर दिले, 9व्या अध्यायामध्ये होईल किंवा मला वाटते 15व्या अध्यायामध्ये होईल, की शुद्ध प्रतिपदेचा चंद्र आहे, प्रतिपदा आहे. आणि प्रतिपदा कधी शुद्धातली प्रतिपदा आहे. त्या प्रतिपदेचा चंद्र दाखवण्याकरता माऊलींची उभे झाडाच्या फांदीचा आधार घेतलेला आहे. झाडाच्या फांदीच्या आड जी चंद्राची कोर दिसते. मग चंद्राची कोर जर दाखवायची असेल तर अगोदर झाडाची फांदी दाखवावी लागते. तुला झाड दिसलं का, दिसलं. तुला ती फांदी दिसली का, मोठी दिसली. आता त्याला बाजूला असणारी छोटी फांदी दिसली का, दिसली. सगळं विज्ञान आहे बघा. हे जे सांगायला लागलेत ना, तुला झाड दिसलं का, विज्ञान. झाडाची मोठी फांदी दिसली का, विज्ञान. आणि हे विज्ञान बघत 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 मग छोटी फांदी दिसली का, दिसली. आता त्या छोट्या फांदीच्या समोरच जे दिसते ना, ती चंद्राची कोर आहे बघ.
आता चंद्र कुठं आहे हे दाखवण्यासाठी झाडाच्या फांदींचा, मोठ्या छोट्या फांदींचा, पानांचा विचार केला आणि मग सांगितलेलं आहे की अगोदर झाडाची फांदी दाखवावी लागते आणि मगच त्याच्या आडाला असलेलं जो चंद्र आहे तो चंद्र दिसतो. माऊलींची ओवी कशी आहे बघा ती, पाडिव्याची चंद्ररेखा निरुता दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली हे. औपाधिक म्हणजे उपाधीनं युक्त असलेलं जे आहे तत्व ते उपाधी सहित बोलावं लागतं. त्यावेळीच हळूहळू त्या निरुपाधिकाचा आपल्याला अंदाज यायला लागेल. सगळं जग हे औपाधिक आहे, ते असल्या फांदीसारखं आहे. म्हणून फांदीचं वर्णन अगोदर करावं लागतं आणि फांदीचं वर्णन करता 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 कुठं जायला लागतं तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीकडे बघायला लागतं. तो प्रतिपदेचा चंद्र या झाडाचा काही संबंध आहे काय सांगा बघू, नाही संबंध. पण संबंध नसला तर दाखवायचं झालं तर बोट कुठं दाखवायला लागतं, त्या झाडाच्या आडोशाला, फांदीच्या आडोशाला, पानाच्या पलीकडे असणारी चंद्रकोर. वास्तविक झाड जरी बाजूला केलं तर ती चंद्रकोर असतेच असते. झाड असो नाही तर नसो, पण दाखवण्यासाठी एक काहीतरी उपाधी जोडावी लागते आणि ही उपाधी जोडताना लक्षात येतं की म्हणून त्याला औपाधिक बोलिया, दाविजे तेवी औपाधिका बोलिजे या, म्हणजे स्थूलावरून सूक्ष्म तत्वाचा अंदाज करता येतो. कसं असतं बरे बाबा तर असं असतं वर्णन केलेलं आहे. तर कसं असतं तर असेसारखं असतं. दुसरं काहीतरी दाखवावं लागते ना, त्याशिवाय ते कळत नाही. म्हणून समजायला सोपं तेच अगोदर सांगायला पाहिजे. देव निर्गुण निराकार आहे, याला आकार नाही, त्याला गुण नाहीत असं लगेच समजेल का, नाही समजणार. आणि म्हणून माऊली म्हणतात अगोदर आकारच सांगावा लागेल आणि आकार म्हणजे विज्ञान. आकार शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. प्रपंचाला आकार आहे, आपल्या देहाला आकार आहे आणि त्यामुळं माझ्या देहावरून सृष्टी चालकाचा देह, विराट पुरुषाच्या देहाची कल्पना करायची आहे. म्हणून अगोदर विज्ञानच सांगायला पाहिजे. विज्ञान काय करावं असं म्हणशील, ऐसी घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे. अगोदर तेच जाणावं लागतं, कारण उपाधी एकदा समजली की उपाधीच्या पाठीमागलं तत्व समजतंय. समोर एखादं बाळकृष्ण पाहिलं ना तर बाळकृष्णाचं सगळं रूपडं पाहिलं, किंवा मुरलीधर कृष्ण पाहिला की हा मुरलीधरवाला कृष्ण आहे ना, तसाच तो भगवंत आहे, याच्यासारखा आहे तो, असं म्हटलं. श्रीराम प्रभू रामचंद्राची प्रतिकृती दाखवली की आपली भक्ती दुणावते आणि त्यावरून कळतं की हे अगोदर मात्र तेच सांगावं लागतं ना. अगोदर जर मूर्त्या झाल्या नसत्या, मंदिरं झाली नसती तर खरोखरचा देव कळलाच नसता. त्या ठिकाणी अगोदर भाव उत्पन्न होतो, भावाच्या ठिकाणी श्रद्धा बसते, श्रद्धेतून प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमातून हा भाव असलेला, भावरूप असलेलं मूर्तिरूप प्रकट होतं. अमूर्ताला मूर्तात यावं लागतं. यासाठी वर्णन केलंय की उपाधीकडून अधिष्ठानाकडे जाणं संतांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे संतांनी मूर्तीपूजेला वर्णन केले नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. काय गरज आहे काय सांगा बघू एवढं वर्णन करायचे. हे ध्यान सुंदर आहे, ते विटेवर उभा राहिलेलं आहे, त्याचे हात जे आहेत ते कटेवर आहेत आणि मकर कुंडले, ही माशाची जी कुंडलं आहेत, मकर कुंडले तळपती श्रवणी, म्हणजे कानामध्ये मकराची कुंडलं आहेत आणि तुळशी हार गळा, काशी पितांबर, काश्याला म्हणजे कमरेला पितांबर आहे. काय गरज आहे काय सांगा. सगळं सृष्टीचं विज्ञानच तुकोबा सांगायला लागलेत ना. पण सांगता सांगता म्हणतात आणि पुढे पुढे जातात. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुमणी विराजती. शेवट काय केलाय अभंगाचा, सगळ्यांना पाठांतर अभंग असलेला आहे, पण गंमतशीर कसा आहे बघा. तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख. आता तुला मगापासून एवढं जे सगळं रामायण मी सांगितलं, काय काय सांगितलं. सुंदर ते ध्यान विटेवर उभा आहे, त्यानं आपल्या कमरेवरती हात ठेवलेत, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी विराज आहे, कानामध्ये मकराची कुंडलं आहेत, कासेला पितांबर आहे. काय काय कशाबद्दल सांगितलं. हेची सर्व सुख. अरे हेच सुखरूप तत्व ते परमात्मा आहे.
हे जे तुला मी मगापासून सांगितलं ना, ते विज्ञान सांगितलं का, ते सुख कळायसाठी, सर्व सुखाची कल्पना यासाठी मला विटेवरील मूर्तीची कल्पना करावी लागली. तुकोबांचा एक सोपा, सगळ्यांच्या तोंडात आणि मुखात असलेला हा अभंग आहे. पण त्यातलं मर्म काय आहे बघा. मर्म आहे, पहिल्या उपाध्या सांगितल्यात आणि शेवटच्या चरणामध्ये उपाधी रहित असलेलं चैतन्य म्हणजे सर्व सुख, हे उपाधी रहित असलेली त्याची खरी ओळख आहे. आता ती खरी ओळख द्यायला विज्ञान सांगावं लागलं ना, त्या मूर्तीचा आकार सांगावा लागला, मूर्तीची लक्षणं सांगायला लागली, रंग सांगावा लागला, त्याचं ठिकाण सांगावं लागलं. वास्तविक देश काळ आणि वस्तूच्या परिच्छिन्न असलेलं, मस्तेच्या देश काळ वस्तूच्या पलीकडं असणारं असं तत्व सांगण्यासाठी देश काळ आणि वस्तूचाच वापर करावा लागला. आणि देश काळ वस्तू हे प्रपंचातलं विज्ञान आहे. म्हणून माऊली म्हणतात, तुला अगोदर विज्ञानच जाणून घ्यावं लागेल. अगोदर तो पाठ करा अभंग चांगला, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, हे लक्षात ठेव. विठ्ठल 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 म्हण, त्याचं नाम आहे. त्याच्या पायाला मिठी घाल, म्हणजे तुला कळायला लागेल की ते सर्व सुखाचा ठेवा जो म्हणत होताच ना इथून माग, तो हाच आहे. तो सर्व सुख मात्र कसा आहे, निर्गुण निराकार आहे. आणि सगुण साकार काय आहे, ते सुंदर ते ध्यान उभेवर विटेवर उभा राहिलं आणि काशेला पितांबर बांधलेलं ते सगुण रूप जे आहे ना, ते विज्ञान आहे. निर्गुण रूप हे ज्ञान आहे. त्यामुळं खऱ्या ज्ञानाकडे जाताना म्हणजे अधिष्ठानाकडे जाताना उपाधी मार्गेच प्रवास सोपा आहे. काही उच्च विभूषित बुद्धिमान लोकांनी असे अनुभव आहेत की अधिष्ठानाकडून उपाधीकडे आलेले आहेत. असे खूप मंडळी पण आहेत ना, आपल्याला काहीतरी अनुभव बघता येते की तरी अधिष्ठानानंच अगोदर घेरलेलं आहे, पकडलं आणि ते समजून घेतलं आणि नंतर ते समाजात उतरलेलं आहे. खरी भक्ती रुजवायची असेल तर उपाधीच्या मार्गानं प्रवास केला तर तो निश्चितपणाने सगुणाद्वारे निर्गुणापर्यंत पोचणं सोपं आहे. म्हणून सर्व संतांनी सगुण भक्तीचा विचार सांगितला. सर्व संतांनी प्रपंच सांभाळा म्हटले. का बघा, प्रपंच तुमचा सांभाळा आणि तुमचा तुम्ही परमार्थ करा, देवाला जाणून घ्या. कशाच्या द्वारे, प्रपंचाच्या द्वारे, विज्ञानाच्या द्वारे ज्ञानाला जाणून घ्या. हे मोठा विचार संत आपल्याला सांगतात. का, प्रपंच सोडून जर ज्ञान प्राप्त करायचं झालं असतं तर ते शक्य झालं नसतं. एखाद्या निराकाराला आपल्याला मिठी मारता येणार नाही. ज्याला आकारच नाही त्याला पकडायचं कसं, ज्याला पकडता येत नाही त्याचं चिंतन तरी कसं करायचं. अचिंत्य चिंतिले म्हणतात. कशाच्या द्वारे, भक्तीची या द्वारे. तुकोबांचा अभंग आहे, अचिंत असेल ते रूप जे आहे ते मी चित्तानं पकडलं. काय वास्तविक उलट सुलट कसं बोलतात बघा. ज्याचं चिंतनच करता येत नाही त्याचं चिंतन मी केलं. कशाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे. माझ्याकडे भक्ती होती म्हणून जे अचिंत्य होतं ते चित्तामध्ये मी आणलं. भक्तीची या सुखे म्हणतात ते, अचिंत्य चिंतिले. आता हे जे आहे वर्णन, म्हणून इथे वर्णन करताना म्हणतात की उपाधीकडून अधिष्ठानाकरिता प्रवास संतांनी मान्य केला. आणि म्हणूनच सगुणात गुंतलेले दिसले असले संत, वर्णन विठ्ठलाचं, रामाचं, कृष्णाचं वर्णन जरी त्यांनी भागवत सारख्या ग्रंथामध्ये सुद्धा फार सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे. पण यावरून भाव जागृत केल्यानंतर तो भाव निश्चितच त्याला त्या निराकार असलेल्या, निरुपाधिक असलेल्या तत्वापर्यंत घेऊन जातो. अगोदर संसार जाणून घ्यावा लागेल, अगोदर प्रपंच आणि विज्ञान शास्त्र जाणून घ्यावं लागेल. एकदा शास्त्र ठोकळ मानानं जाणून घेतलं, शरीर जाणून घेतलं की पिंडावरून ब्रह्मांड कसं आहे याचं वर्णन आपल्याला कळायला लागतं. शरीरातला चालक जो आहे ना, तो चालक माझा आत्मा आहे. मग मी आत्मरूप आहे असं कळायला लागतं. मग बाहेर सुद्धा सगळ्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्म आहे, तो व्यापक रूपानं बाहेर आहे. त्यामुळे आत्माच ब्रह्म आहे अशी त्याची जाणीव होते. कसा प्रवास आहे बघा, देहावरून जीव, जीवावरून आत्मा, आत्म्यावरून परमात्मा, अशी जी रचना आहे ही रचना आपल्याला बघता येते. देहावरून जीव, देहावरून जीव, जीवावरून जीवाशी संबंधित आत्मा आणि आत्म्याशी संबंधित जग आणि जगाशी संबंधित ब्रह्मांड ब्रह्म आहे. हेच वर्णन कसं स्थूलावरून करता येतं बघा. आपला पहिला देह आणि देहावरून जगाची ओळख.
जसा माझा देह आहे तसंच जग आहे. जसं मला आत दुःख होतं तसं सगळ्या जगाला, जगातल्या जीवांना दुःख होतं. हे जाणलं की समग्रतेनं जाणलं म्हणायचं. मी मलाच नुसतं जाणून घेऊन चालणार नाही. जे माझ्यामध्ये आहे तेच पलीकडे दिसणाऱ्या ज्या समोर पसरलेल्या पसाऱ्यामध्ये तेच तत्व आहे. याला समग्रपणाने जाणणं. माऊली तेच म्हणतात, मद समग्र ते जानशी ऐशे. तू जाणलं नाहीस, तू एका खोलीमध्ये जाऊन जर समाधी लावून बसलास आणि माझारी जगाचा काही संबंध नाही म्हटलास तर तुझ्या त्या साधनेला अपूर्णता आहे. तुला खरं ज्ञान होणार नाही. मग तू कदाचित तुझ्या त्या ज्ञानामध्ये आणि समाधीमध्ये गुंतून असेल. स्वामी विवेकानंद सुद्धा बोलायचे, एखादा ध्यान किंवा समाधी लावणार आहे, किती लावणार आहे? त्याला जेवायला तरी उठावं लागेल ना, भूक तरी लागेल ना, त्यावेळी उठायला लागतं, त्याला झोप तरी हवीच ना. झोप नको असली तर जेवण तरी खायला पाहिजे ना. याचा अर्थ त्याला जगामध्ये यायला लागेल ना. मग जग काय आहे समजून घ्यायला नको का अगोदर? घ्यायला पाहिजे असं म्हणतात. म्हणून जगाला अगोदर समजावून घे, म्हणजे तुला तू समजशील. आता तुला समजलास, तू समजून स्वतःला घे, म्हणजे तुला जग समजेल. ह्या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. उपाधीकडून अधिष्ठानाकडे किंवा पिंडावरून ब्रह्मांडाची कल्पना येते. जीव जो शब्द आहे हे ईश्वराचं छोटं रूप आहे. आत्मा हे सुद्धा ब्रह्माचं मर्यादित रूप आहे. मी माझ्या देहापुरता आत्मा हा शब्द वापरतो, पण जेव्हा ब्रह्मांडाचा आणि जगाचा विचार करेल त्यावेळी ब्रह्म हा शब्द वापरावा लागतो. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून एकावरून दुसऱ्याची कल्पना येण्यासाठी माऊली बोलतात, एत विज्ञान काय करावे. तुला वाटेल हे प्रपंचाचं ज्ञान काय करायचं आहे, काय उपयोग आहे. अरे पण त्या दृष्टीनंच आयशी घ्यायची जरी मनोभाव आहे तरी आधी जाणावे त्याची लागे. त्याचं तू अगोदर विचार कर, म्हणजे तुला कळायला लागेल. 4 नंबरची उभी आहे बघा. मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवीचे डोळे. जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती. आता एक उदाहरण पण दिलेलं आहे, दृष्टांत नावेचा. आणि दुसरं एक सिद्धांत पण सांगितलेला आहे. सिद्धांतचा खाली सांगितलेला आहे, पण 4 नंबरच्या उभीमध्ये बघ, ज्ञानाची वेळे. जेव्हा खरंच ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाच्या वेळी आपण विश्वरचना समजून घेणारी जी बुद्धिवृत्ती जी असते, आपली ज्या मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, चित्तवृत्ती ज्या आहेत त्यावेळी त्या बंद होतात आपोआप. ज्यावेळी ज्ञान आपण समजावून घ्यायला चालू करतो ना, त्यावेळी ही बुद्धिवृत्तीने मनोवृत्ती कशाचं ज्ञान करून देतात आपल्याला, तर जगाचं ज्ञान करून देतात. म्हणजे जगाच्या ज्ञानाला विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धिवृत्तीने मनोवृत्ती आपली जी आहे ती फक्त जगाच्या ज्ञानापुरती मर्यादित आहे. त्याला आतलं ज्ञान, ज्याला यथार्थ ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान बुद्धीला करता येणार नाही. कारण बुद्धी तेवढ्यापर्यंत जाऊ शकत नाही. ती फक्त एका तीरापर्यंत घेऊन जाते. म्हणून इथं म्हणलेलं आहे ज्ञानाची वेळे. जेव्हा खरंच विज्ञानाचं स्वरूप समजल्यानंतर ब्रह्माचे अप्रोक्ष ज्ञान होते आणि त्यावेळी मी ब्रह्म आहे या अंतःकरण वृत्तीचे डोळे आश्रय विषयांच्या अभावी आपोआप मिटतात. जशी नाव तीराला टेकल्यानंतर पुढे सरकत नाही. म्हणजे जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती. शांती म्हणजे शेवटी एकदा टेकली ना कडेवर, नांगर टाकलेला असतो तो पुढं जात नाही. कारण जायचा प्रवास संपला, पाणी पण नसतं पुढं, म्हणजे चालवायचं काही संबंध नाही. ज्ञानाच्या वेळी अशीच वृत्ती घडते म्हणतात माऊली. यथार्थ ज्ञान जेव्हा होतं तेव्हा विश्वरचना समजून घेणारी जी मनोवृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती जी आहे ती झाकली जाते. झाकल्याशिवाय ज्ञानच होणार नाही. त्यामुळे अंतःकरणाद्वारे जाणलेलं जे असतं ते मिथ्या कळलं की मगच यथार्थ ज्ञान होतं. मी जे आत्तापर्यंत इतकी वर्ष माझ्या अंतःकरणानं मी जाणलं, मला कळलं, असं जे म्हणत होतो ते भ्रमानं म्हणत होतो. मला काय कळलेलं होतं? फक्त विज्ञान कळलेलं होतं. पण याच्या पलीकडे जाऊन त्याला मिथ्यात्व आहे, त्याला मिथ्यात्व दिल्यानंतरच खरं ज्ञान प्राप्त होतं हे सांगायचं आहे. म्हणून वृत्ती जेव्हा निवृत्त होते ना तेव्हा ज्ञानाचा प्रवासच संपून जातो. वृत्ती संपते ना, वृत्ती निवृत्त होते. शब्दाचा अर्थ काय? वृत्तीचा लय होतो, मनोवृत्तीचा लय होतो, अहमवृत्तीचा लय होतो, बुद्धिवृत्तीचा लय होतो. आणि लय झाल्यामुळं
पुढे जाणं प्रवासच संपतो ना. आणि ज्यावेळी लयाला जाते ना त्यावेळी प्रवास संपतो. या शब्दाचा अर्थ की जे ज्ञान वृत्तीवर अवलंबून होतं ती वृत्तीच सगळ्या थांबल्या आणि त्यामुळं यथार्थ ज्ञान सुरू झालं. आता त्याच्या पलीकडे जाणण्याचं काही शिल्लक नाही. जसं नावेला त्याच्या पलीकडे प्रवास करता येत नाही, जशी ज्ञान एकदा ही नाव जर तीराला पोचली की थांबते, तसं आत्मज्ञानाच्या काठावर अंतःकरण वृत्ती विसावते, शांत होते. त्या ठिकाणचा प्रवास सगळा संपून जातो. आपलं संध्याकाळी झोपेचं उदाहरण घ्या ना. इतकी धावाधाव दिवसभर झालेली असते, संध्याकाळी आपण अंग टाकलं बिछाण्यावरती की शांत पडतो. सगळ्या मनोवृत्ती हळूहळू हळूहळू शांत होतात. मनोवृत्ती बुद्धिवृत्ती जाणणाऱ्या सगळ्या ज्या प्रपंचाला जाणत होत्या, सकाळी काय काय केलं त्या आठवत होत्या, ते सगळे शांत होतात. आणि शांत झालं की पुढे जायचंच बंद होतं. कुठला प्रवास असतो झोपेमध्ये? काहीच नाही, शांत होतो. नाव तीराला लागली म्हणायची. ही झोपेवरून उदाहरण आपल्याला घेता येईल. ज्ञानाच्या वेळी असंच होतं. सगळ्या वृत्ती शांत झाल्या की जशी झोप लागते तशा सगळ्या अंतःकरण वृत्ती धावणाऱ्या जेव्हा शांत होतात त्यावेळी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तृष्णेनं माझी अंतःकरण वृत्ती जी धावत होती ती थांबली, म्हणून ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे. जाणीव संपते आणि जाणीव संपल्यानंतर नेणीव सुद्धा संपते. नेणीव ही संपली की मग त्या ज्ञानाची यथार्थता जी आहे, यथार्थ ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ज्ञान होतं. म्हणून तुकोबा आपल्या भाषेमध्ये म्हणतात की आता तृष्णेची जी धाव होती ना, खुंटलिया धावा तृष्णेची, तिथं म्हणतात झाकती जाणीवेचे डोळे, असं माऊली बोलतात. म्हणजे बुद्धिवृत्तीची गरज ही फक्त विज्ञान जाणण्यासाठीच असते. बाकी काय जाणणार आहे सांगा बघू? झोपेत काय लागते काय सांगा? झोपेसाठी मला बुद्धिवृत्ती लागते का? नाही. नाही, अशाच पद्धतीनं झोप घ्यावी, त्यासाठी विवेक वापरला पाहिजे, असं काय चालू असतं का आपली चिंतन? अजिबात विचार नाही. उलट बुद्धिवृत्ती गप्प बसावी लागते, मनोवृत्ती शांत व्हायला लागते. त्यामुळं कुठलीही गोष्ट जाणायची असेल तर बुद्धी लागते. पण जाणीव जेव्हा संपते तेव्हा जाणीव गेली. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरिपाठामध्ये ओवीच आहे माऊलींची. जाणीव आणि नेणीव संपून जाते. जाणावयास बुद्धी लागत असते, पण बुद्धी स्वरूपाला जाणायला गेल्यावर ती ज्ञान स्वरूपच होते. त्यामुळं सगळीच जाणीव कुंठित होते. ती जाणायला गेली ना तर ती त्याच्याशी एकरूप झाली तर झाली की मग सगळं कुंठित होतं. यालाच झाकती जाणीवेचे डोळे असं माऊली बोलतात. जाणीवेचं डोळ झाकल्याशिवाय म्हणजे जाणीव वृत्तीची चळवळ, जाणीव जी आहे त्या जाणीवेची चळवळ थांबल्याशिवाय खरं ज्ञान होत नाही. कारण अंतःकरण वृत्तीने संसाराकडे आपण पाठ फिरवली, म्हणजे संसार पाठीमागे ठेवला, म्हणजे अंतःकरण वृत्ती पाठीमागे राहिली. आता काय राहिलं? मग काही जाणायचं शिल्लकच राहिलं नाही. अंतःकरण वृत्तीनंच आतापर्यंत मी जाणत होतो. पंच ज्ञानेंद्रिय जेव्हा शांत होतात तेव्हा जाण्याची प्रक्रिया संपते. मग जाण्याची प्रक्रिया संपल्यानंतर पुढे जे आहे ते स्वरूप होऊन जातो ना तो. त्यामुळे अंतःकरण वृत्तीने संसाराकडे पाठ फिरवली की ज्ञानाची प्राप्ती होते. त्यामुळे आत्मज्ञानानंतर सगळ्या संतांचा प्रपंच संपलेला आहे, त्याचा अर्थ तोच आहे. प्रपंच संपला शब्दाचा अर्थ आहे धावणारी अंतःकरण वृत्ती जी होती, म्हणजे मन जे धावत होतं, सुखदुःखांची जाणीव करून देत होतं, ते शांत झालं. बुद्धी जी होती ते मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, अशी ज्ञानाची लालसा असणारी बुद्धी ती ही शांत होते. मी म्हणणारी अहम वृत्ती जी आहे ती अहम वृत्ती सुद्धा विश्राम पावते. जर असं जर झालं असेल त्यावेळी प्रपंच संपतोच ना. भले तो प्रपंच करत असेल, अंतःकरणानं करत नाही, कारण त्याच्या अंतःकरण वृत्ती लीन झालेली असते. जाणून घेणं संपतं. त्यामुळे विज्ञान हे काय करतं आपल्याला? आत्मज्ञानापर्यंत उपयोगाचं आहे, अन्यथा त्याचा काही उपयोग नाही. काही म्हणजे काय? शरीर जगवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जीवनमुक्त तसाच करून घेतात. शरीर जगवण्यासाठी जी त्यांची चळवळ चालू असते, ती गॅस पेटवतात,
भात मग कुकर पण लावतात, जीवन घेतात, हे सगळं करतात. पण अंतःकरण वृत्तीनं काय करत नाही. अंतःकरण वृत्ती शांत होते. झाकती जाणीवेची डोळे. जाणीवेचे डोळे या शब्दाचा अर्थ आहे जी जाणणार, ज्ञान जाणणार आहे. म्हणजे होणारं ज्ञान जे आहे ते होणारं ज्ञान बुद्धीच्या द्वारे, अंतःकरण वृत्तीच्या द्वारे होतं. आणि असणारं ज्ञान जे आहे त्या असणाऱ्या ज्ञानाला बुद्धिवृत्ती लागत नाही. कारण ते आहेच मूळचं. त्याला कुठं काय पुस्तक वाचायला लागतंय काय. म्हणजे माझ्याजवळ माझी बायको आहे, तर ते बायको ही माझी बायको आहे ही जाण्यासाठी लोकांनी कोणतरी येऊन मला सांगावं लागत नाही ही तुमची बायको आहे म्हणून. का, ते नेहमीच ज्ञान मला आहे. परंतु बाहेरून कोणतरी एखादी स्त्री आली तर ही अमुक अमुक स्त्री आहेत, ह्या अमुक अमुक ताई आहेत, यांना अमुक अमुक शास्त्र येतं किंवा ह्या प्रवचनकार आहे, बाहेरल्यांची ओळख करून द्यावी लागते. बाहेरल्यांची ओळख करून द्यायला वृत्ती ज्ञान लागतं. पण असणारं ज्ञान जे आहे त्यासाठी वृत्ती उपयोगाचीच नाही. उलट वृत्ती ज्ञान असणाऱ्या ज्ञानाच्या मध्ये अडथळा बनतं. म्हणून वृत्ती ज्ञान लोप झाला म्हणजे झाकती ज्ञान जाणीवेचे डोळे जेव्हा होतात तेव्हाच मग ज्ञानाची वेळ येते. जेव्हा तीराला नाव लागते तेव्हाच प्रवास संपतो. आता पहिलं तीरावर पोचलो आपण की जीवनमुक्तांचा प्रवास संपतो. बघा, हे जीवनमुक्तीतलं वर्णन आहे बरं काय. जीवनमुक्तांची स्थिती कशी होते माहिती आहे काय. ती शांत होतात, अंतःकरणवृत्ती शांत असते आणि त्यामुळं बाहेर जरी त्या हालचाली जे करत असतील तर त्या शरीराच्या हालचाली असतात. बाकी त्याचं अंतःकरण झोपलेलं असतं. म्हणून आज जे झोपलेले असतात ना ते खरे जागे असतात आणि आम्ही बाहेर झोपलेलो असतो. म्हणजे कसं, ह्या उलटं सुलटं आहे. मागच्या आपण श्लोक त्यामध्ये बघितलेला आहे. प्रपंच्या दृष्टीनं जे जागे असतात ते आमच्यासारखे असतात. ते प्रपंचाच्या ठिकाणी झोपलेले असतात आणि ज्ञानाच्या ठिकाणी ते जागे असतात. आत ते जागे असतात, बाहेर झोपलेले असतात. आम्ही बाहेर जागे असतो आणि आज झोपलेलो असतो. त्यामुळे आतल्या ज्ञानाचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपण बहिर्मुखतेनं बाहेरचं सगळं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं विज्ञान जे प्रपंच ज्ञान आहे, संसाराचं ज्ञान आहे, शरीर ज्ञान आहे, याचा उपयोग कुठंपर्यंत, आत्मज्ञान होईपर्यंत. आत्मज्ञान झालं की अनात्म विचारातून वृत्ती बाहेर पडते. हे अनात्मा एकदा समजलं की त्यामुळे विवेक करून गुणदोषांचं परीक्षण करून ह्या आपल्या मनाला संसारापासून दूर घेत नेलं पाहिजे. तरच जाणीवेचे डोळे बंद होतील. जाणीवेला झोप लागायला पाहिजे आणि आपण जागे पाहिजे. गंमत अशी त्यातलीच आहे. आपण जागे आणि जाणीवेला झोप लागली पाहिजे. ही समाधीतली अवस्था आहे बरं काय. आपण समाधीमध्ये जागे असतो पण झोपेपेक्षा फार मोठं दिव्य असं सुख अनुभवत असतो. झोपेची गरज नसते समाधी लावणाऱ्यांना. त्याचं कारणच ते आहे की ते आतमध्ये शांत आणि बाहेरच्या प्रपंचाशी पूर्णपणे त्यांची वृत्ती झाकलेली असते. कशाचाही अंदाज घ्यायला त्यांची वृत्ती बाहेर फिरत नाही, भरकटत नाही. या घरात त्या घरात जा, इकडलं काहीतरी बघ, तिकडलं ऐक, तिकडलं काहीतरी खा, तिकडलं काहीतरी खा, असं काही करायला त्या वृत्ती बाहेर पडत नाही. त्यामुळे वृत्ती एकदा शांत झाल्या, इंद्रिय शांत झाली की मग ही जाणीवेचे डोळे झाकलेले असतात. म्हणून मनाला हळूहळू संसारापासून दूर करता आलं पाहिजे. तुकोबांचा अभंगच आहे, संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, येणे होय सर्व सुख संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. या संसाराचाच विसर पडला पाहिजे. म्हणून प्रपंच माझा नाही असं विज्ञान व्हावं लागते. ते ह्याला विज्ञान म्हणून म्हणतात दुसऱ्या भाषेत बरं का. ही माऊलींची भाषा अशी नाही. माऊली प्रपंचालाच विज्ञान म्हणतात. पण इथं काय विचार की सांगितला, प्रपंच माझा नाही असं ज्ञान होणं हे विज्ञान समजूया आपण. प्रपंच माझा नाही आणि माझा काय संबंध नाही. माझं इथं काय नाही. येताना काय घेऊन आलो नव्हतो, जाताना काय घेऊन जाणार नाही. माझं असतं तर आणलं असतं, माझं असतं तर नेलं असतं. कसं आहे बघा, जाताना प्रवासाला आपण निघालो, माझे जे जे साहित्य ते जाताना घेऊन जातो की नाही, जातोय. येताना घेऊन येतो की नाही, येतोय. म्हणजे माझं होतं असं आपण म्हणलं. आता तसा विचार आपल्या आयुष्यातला जर केला, मी जन्माला आलो त्यावेळी काय आणलं नव्हतं, असं प्रपंचाचं विज्ञान व्हायला लागलं, प्रपंचाची जाणीव व्हायला लागली. प्रपंचात मी आणलं नव्हतं, जाताना प्रपंच बरोबर नेता येत नाही हेही मला ठाऊक आहे. का, ते माझं नाही म्हणून. मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपतो सोपते क्या जाता है मोर.
कबीर महाराज दोहा करतात आणि विचार मांडतात. आणि इथं म्हणून वर्णन दिलेलं आहे की नदीच्या नावेत, नदीत नाव असलेली नाव जी आहे तिचा प्रवास संपतो काठावर लागल्याबरोबर. मोक्षरेखे आला भागे विनटला. त्याचं सरकवण्याचं कारणच पुढं होत नाही. ती नाव सरकतच नाही. तीरावर गेल्यावर ती नाव पुढे जाऊ शकत नाही. तसं प्रपंचाचं रूप हे एकदा विज्ञान जाणून जर घेतलं तर परमात्मापर्यंत गेलं की पुढं काय जायचंच नसतं. एकदा परमार्थ नावाचा पुरुषार्थ शेवटचा प्राप्त झाला की पुरुषार्थ पण संपले ना. पहिला धर्म होता तो केला, अर्थ घेतलं, काम घेतला, सगळं केलं. आता शेवटचा पुरुषार्थ ज्यानं मोक्ष नावाचा प्राप्त केला त्याची नाव पुढं कशाला जाईल प्रवासाला सांगा बघू. अगोदर प्रवासाची स्टेशन ती पूर्ण करत आले. धर्म नावाचं स्टेशन होतं, अर्थ नावाचं होतं, काम नावाचं स्टेशन होतं. पण शेवटचा पुरुषार्थ हे शेवटचं स्टेशन आहे, त्याच्या पुढं जातच नाही. डेड एंड म्हणायचा हा परमार्थाचा. मोक्ष म्हणजे काय? परमार्थातला हा डेड एंड आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रपंचातल्या, म्हणून प्रपंचातल्या आसक्तीतून निवृत्त होण्यासाठीच आपल्याला विज्ञान जाणावं लागेल. आणि एकदा विज्ञान जाणलं की जाणीवेचे डोळे झाकले जातात आणि ज्ञानाची वेळ येते. ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती. आपलं असंच व्हावं हा. ज्ञानातल्याच्या वेळी डोळं झाकलं तरच झोपेच्या वेळी झाकती. कशाचे? बुद्धीचे डोळे. झोपेच्या वेळी कसं झाकतात? माझे डोळे उघडे असले तर काही जण माणसं उघड्या डोळ्यानं झोप घेतात, पण आतमधली वृत्ती झोपलेली असते ना. खरी गोष्ट ती आहे. जाणीव झोपल्याशिवाय आपण ज्ञानापर्यंत जात नाही. म्हणून जाणीवच थांबावी लागते. म्हणून जाणूनी नेनते करी माझे मन, तुकोबा म्हणतात. त्याचं कारणच ते आहे. जाणुनी म्हणजे काय? एकदा मी प्रपंचाला जाणतो आणि प्रपंचाबद्दलचं नेमतं पण माझ्यात येऊ दे. पण त्यासाठी काय कर? तुझी प्रेम खून देऊन या. तुझी प्रेमाची खून मला दे, भक्ती दे. भक्ती प्रेम रक्षणा भक्ती दे. म्हणजे तुला जाणतो आणि ते जाणलेलं कुणाला जाणतो? ह्या प्रपंचाला जाणतो. जाणून विसरून जातो. विसरून गेलो की मग मी तुझ्याशी एकरूप होतो. हा मुद्दा त्यातलाच आहे. म्हणून विज्ञान अगोदर जाणावे लागे. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, तैशी तिरी नाव न डळे टेकली शांती. अजून पुढचा विचार तसाच पुढच्या ओळीमध्ये माऊली सांगतात. आपण वेळ संपलेला आहे, पुढच्या चिंतनामध्ये पाहू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.